कारण की एक संघ पण पाहिला तर ॲज अ लक फॅक्टर आपण पाहू शकतोय. ड्रॉच्या साहाय्याने आपण पाहिलं नशिबाची साथ मिळाली, थेट चौथ्या राऊंडमध्ये मात्र जाऊन पोहोचलाय. परंतु त्या संघाच्या सोबतीने कोणता संघ इथे जोडताना पाहायला मिळेल. दोन संघ पण पाहिले तर मग दोन्ही संघांचा खेळ आपण पाहू शकतोय तर एक तुल्यबल राहिलेला आहे. आत्तापर्यंत जर इतिहास बघितला तर दोन्ही टीम्सकडे आपण पाहू शकतो क्वालिटी क्रिकेट आहे. क्वालिटी क्रिकेटचा दर्जा मात्र दर्शवावा लागेल या मॅचमध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट मॅच असेल दोन्ही टीम्ससाठी, कारण की जो संघ जिंकेल आणि त्या संघाला मात्र आपण पाहिलं तर पुढे जाण्याची संधी आहे. डेफिनेटली आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा हा मॅच असेल. दक्ष पण पाहिलं तर बॉलिंग मार्कवर आहेत आणि दक्ष या गोलंदाजाने आपण पाहू शकतो संदीपजी धिंडा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पारितोषिक जाहीर झालेलं आहे. बॉलरसाठी आपण पाहू शकतो प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज प्रति विकेट दिला जाईल. हे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते लेटेस्ट. अगदी आपण बघितलं तर वडील आहेत आणि नक्कीच त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग हे पारितोषिक सध्या तरी आपण पाहिलं तर मग उमेश दादांनी देखील पारितोषिक जाहीर केलंय की चौकार असेल, षटकार असेल की विकेटच्या हॅट्रिक्स असेल, दोन्ही टीमसाठी ही मेजवानी असेल. जो कोणता संघ किंवा खेळाडू आपण पाहू शकतो हॅट्रिक पूर्ण करेल त्या खेळाडूला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. हे उमेश दादांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे पारितोषिक आहे. त्यानंतर आपण बघितलं एवन जोडी अरुणजी रायकर आणि बाळारामजी शिकारी यांच्या माध्यमातून देखील आपण बघितलं तर पारितोषिक आहेत. सध्या तरी आपण पाहू शकतोय मग हे पारितोषिक लागलेले असतील. आणि दक्षसाठी देखील आपण पाहिलं तर मग हे मेजवानी आहे. दक्षचा पुढचा बॉल सरळ बॅटने खोदून काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अतिशय चांगला दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला होता. दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे. बॉलची फेकी स्ट्राईक एंडच्या दिशेने चित्याच्या चपलाईने मात्र आपण पाहिलं अर्ली क्विक पाहतोय आपण. गुड रनिंग बिटवीन द विकेट इन द क्रीज पाहतोय आपण आणि चांगल्या प्रकारचं आपण बघितलं तर तालमेल पाहायला मिळाला आणि चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर मग इथे सगळ्या काही गोष्टी होताना पाहायला मिळत आहेत स्वराज्य टीमसाठी. स्वराज्य टीमकडे आपण पाहू शकतोय तर मग खासियत आहे, कारण की चपळाईचं क्रिकेट हे खेळण्यासाठी माहीर आहे हा संघ. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार स्ट्रोक. ओहो, यश मात्र आपण पाहिलं एफर्ट्स कामाला आलं नाहीये. बॉल मात्र निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळेल दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4. खूप खूप धन्यवाद डीजे. जसं म्हणतात ना की किस्मत मौका देती है लेकिन मेहनत चौका देती है. आणि मेहनत तर केली होती परंतु मेहनत मात्र आपण बघितलं तर बॅटरची कामाला येताना पाहायला मिळाली आणि चौकारानं टीमचं टोटल 8 च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय. चांगली वाटचाल केली आहे. बॉल आपण पाहिला तर अक्रॉस खेळण्यासाठी गेले होते बॅटर, परंतु अंपायरचा इशारा वाईडचा मिळतोय. अजितजी घरत ह्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर डाऊन दी लेग बॉल मात्र जाताना पाहायला मिळाला होता. अगदी आपण पाहू शकतो की स्क्वेअर ऑफ द विकेट अंकलेशांचा खेळ आपण पाहिला तर भरपूर आपण पाहू शकतोय ना की स्ट्रॉंग हा पोझिशन आहे त्यांचा. आणि त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर ऑलमोस्ट आपण पाहिलं तर मग जो बॉल मिळेल त्या बॉलला मात्र तोडतात हे चित्र पाहायला मिळालंय. ऑफ स्टंपची लेन पाहायला मिळाले. अगदी आपण पाहू शकतो तर बॅटरच्या माध्यमातून पाठलाग करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट क्रमांक 2 कंटिन्यू पाहतोय आपण. टीमच्या टोटलमध्ये वाढ इज अ 10 रन्स पाहतोय आपण. सुरुवात छान झाली आहे. खेळाडूंसाठी पारितोषिक आहेत. उमेश दादांनी नक्कीच सांगितलं गेलंय की चौकार षटकार विकेटचे हॅट्रिक्स कोणी पूर्ण करेल 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. एवन जोडीच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं पारितोषिक आहे. अरुणजी रायकर त्यानंतर बाळारामजी शिकारी साहेब आणि हे पाहुणे आणि या पाहुण्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय तर हे पारितोषिक आहेत. आणि सातत्याने पण बघितलं तर मग या क्षणाला बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची डिमांड केलेली आहे. हा बॉलसाठी आपण पाहू शकतोय तर ज्याप्रमाणे बॉल जाताना पाहायला मिळालाय, परंतु आमचे तिसरे अंपायर्स देखील आपण पाहिलं तर निरीक्षण करताना पाहायला मिळत आहेत. संतोष आहेत आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन अगदी क्विक आणि अर्ली आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल डॉट बॉल पाहतोय आपण. ओव्हर क्रमांक 1 दक्ष आपण पाहिले तर त्यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे विकेटसाठी.
नक्कीच त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे, परंतु मिळवलं जाईल का? बॉल पाहूया पुढचा. चांगला बॉल पाहतोय आपण ऑन द राईस. आपण पाहिलं तर मग बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, खाली राहणारा बॉल पाहतोय आपण येताना पाहायला मिळालाय. डॉट चांगला कमबॅक होताना पाहायला मिळालं मिस्टर दक्ष या बॉलरचा. फलकावर धावा आपण पाहिलं तर 10 डबल डिजिट मध्ये धाव फलक आहे, परंतु अजून देखील आपण पाहिलं तर एक बॉल शेष आहे. अंकलेश सारखा खेळाडू आपण पाहिलं तर एक ज्या प्रकारे खेळ करतोय त्याला मात्र डॉट बॉल म्हणजेच आपण बघू शकतो मोठी गोष्ट करतोय बॉलर दक्ष दिंडे. पाहतोय पुढील बॉल अंतिमचा असेल या इनिंगचा, नाही तर या ओव्हरचा. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर या ओव्हरचा स्पेल पाहतोय आपण आणि बॉलची फेकी आली. अतिशय चांगला आपण पाहिलं तर मग थ्रो आला होता, परंतु त्याच्याही पेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स कंप्लीट आणि या 2 रन्सने टीमची टोटल 12च्या घरामध्ये पोहोचले गेले. 12th मिळालेली सुरुवात पाहायला मिळतोय या इनिंग मध्ये. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे दक्षचा स्पेल मात्र आपण पाहिलं तर मग विकेटलेस गेलाय, कारण की आतापर्यंत दक्ष यांना पाहिलं होतं तर प्रत्येक इनिंग मध्ये एक नाही तर 2 विकेट घेऊन जात आहेत, परंतु या इनिंग मध्ये हा त्यांचा स्पेल आपण पाहिलं तर मग विकेटलेस गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 12 धावा पाहायला मिळाल्यात, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम ज्याप्रमाणे या मॅच मध्ये सुरुवात अतिशय छान केली आहे, ती कन्वर्ट कशा प्रकारे केली जाईल पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये. राज बॉलिंग मार्कवर. राज परफेक्ट बॉलची हाताळणी करताना पाहायला मिळाले. तिथे अगदी ब्लॉक हॉल मध्ये आपण पाहिलं तर बॉक्स मध्ये बॉलची हाताळणी. सूरज काकडे याला पाहिलं तर एक चांगली साथ द्यावी लागेल. जसं म्हणतात ना की घामाच्या शाईने लिहिलेलं पानं कधीच कोरी नसतात आणि जी लोक करतात मेहनत त्यांची स्वप्न ही कधीच अधुरी नसतात. स्वप्न पुरी करायची आहे. त्यावेळेला आउटसाइड एज विकेट किपर आपण पाहिलं तर राहुल अतकरी विकेटच्या मागे कमालीचा झेल कंप्लीट करतोय आणि पहिला धक्का दिला जातोय. सूरज काकड नावाचा खेळाडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. हलकस एच आणि कॅच पकडला गेल्यानंतर परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. पहिला विकेट केला जातोय आउट. कधी त्याला समजू नका, हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. खूप खूप धन्यवाद डीजे. जसं म्हणतात ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने त्या रेषेमध्ये रंग हे मात्र आपल्याला भरावे लागतात आणि मेहनतीने रंग मात्र भरण्याचं कार्य आता करेल कोण? नवीन बॅटर नितीन काकड येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. नंबर 3 वर अंकलेशांचा खेळ खूप इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह बॅटर राहतात, मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेयर राहतात, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिले ना तर मग बॅटिंग असो की बॉलिंग असो दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल. चांगला पंच केलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा आपण पाहिलं तर यश होते. मिसफिल्डिंग झाली आहे, त्या मिसफिल्डिंगचा फायदा मिळतोय. इथे 2 धावा जोडल्या जात आहेत. बघा अंकलेश स्ट्राईक सोडतायत, परंतु नितीन आपण पाहिलं तर 2 धाव्यांनी स्वतःचं अकाउंट ओपन करताना पाहायला मिळाले. संघाचं टोटल 14च्या घरामध्ये पोहोचलं जात आहे. थेंबे थेंबे तळसाचे बुनबुनचे सागर भरत आहे, परंतु या वेळेला सागर नाही तर महासागर भरण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की नागली टीम आपण पाहिली तर एक चांगली टीम म्हणून ओळखली जाते. बॅटिंग बॉलिंग युनिट आपण पाहिलं तर स्ट्रॉंग आहे या टीमकडे. सर्व रेषेमध्ये बॉलची हाताळणी केली जाते. गुड डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. यश आपण पाहिलं तर राज यांचे आणि आतापर्यंत आपण विश्लेषण करायचं झालं तर राज यांचे जर जे बॉल हाताळून झालेत ना या ओव्हरचे 4 आणि 4 मध्ये आपण बघितलं तर फक्त 2 धावा खर्च केल्या, तर डेफिनेटली मॅग्निफिसंट बॉलिंग पाहतोय आपण. 14 धावा फलकावर पाहतोय. लॉरफुल टॉस अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये रोहित आहेत बॉलला फील्ड करण्यासाठी नक्कीच तयार होते आणि फील्ड केलाय पाहतोय. या वेळेला पाठवण्याचा प्रयत्न होतो दुसरा धाव घेण्यासाठी, परंतु जोपर्यंत माघार घेतला जाईल तोपर्यंत मात्र लेट झाला, उशीर झाला, लेट झाला आणि तिथेच मात्र फिल्डर थेट झाला. बॉलला मात्र यष्ट्यांवर लावलाय आणि केलंय आउट. नॉन स्टॅक एंडला फलंदाज नितीन काकड रनआउटच्या स्वरूपात झालाय बाद. कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा. साऱ्या महाराष्ट्रात
खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना तर मैदानाच्या आतमध्ये जे क्रिकेट खेळलं जात आहे संदेश आलेत आणि संदेश यांच्याकडे आपण पाहिलं तर मग आता जबाबदारी असेल परंतु ते नॉन सेकंडला असेल. अंकलेश असतील अंकलेश यांना आपण बघितलं तर मग सौकार दुहेरी देखील आपण पाहिलं तर 10 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतात ते आपल्या संघासाठी. मोस्ट इम्पॉर्टंट बॉल या ओव्हरचा बॉलला सोडून दिला जातोय. पंच मात्र आपण बघितलं इशारा देतात. इट्स अ वाईट डिलेव्हरी. वायडर लाईनच्या बाहेर डेड लाईनमध्ये बॉलिंगची हाताळणी होताना पाहायला मिळाली आहे. एकने टीमचं टोटल आपण बघितलं तर मग 16च्या घरामध्ये पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. मुक्तेश जे मुकादम आणि देवेश जे मुकादम नक्कीच आपण पाहिलं तर मग यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. आणि वेलकम मुक्तेश मुकादम अँड देवेश मुकादम आपण पाहू शकताय इथे येताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग फलंदाज बाद झालेत रनआउटच्या स्वरूपात. इथे आपण बघितलं तर संदेश मात्र आपण पाहिले तर मग थोडेसे नाराज मनाने जाताना पाहायला मिळालेत. परंतु आपण पाहिलं तर या संघाची जबाबदारी असेल आता ती म्हणजेच मोठी आपल्या खांद्यावरती खेळाडू असतील. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मिस्टर अंकलेश चौधरी. शेवटचे 6 बॉलमध्ये किती धावा येतील फलकावर धावा जर आपण बघितला तर 17 आहेत. 17 म्हणजेच आपण बघितलं तर हा 17चा आकडा आला की मग आठवतो खतरा. परंतु आपण बघितलं खतरा कोणावर येईल कोणता संघ आपण बघितलं तर इथे नक्कीच आपण पाहिलं तर मग पुढे येईल आणि कोणता संघ मागे जाईल सगळ्या काही गोष्टी अनुभवायला मिळतील मित्रांनो. परंतु आपण पाहू शकतो एक सुंदर अशी स्पर्धा आपण बघितलं. सुंदर आयोजन सुंदर नियोजन आपण बघितलं तर देवेश ग्रुप आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर संपूर्ण सहकार्य या स्पर्धेसाठी केलं गेलं. आणि नक्कीच देवेश ग्रुपचे आपण पाहिले तर अध्यक्ष म्हणजेच प्रेसिडेंट आपण पाहिलं तर अर्थातच उमेश दादा मुकादम ज्यांना आपण पाहतोय. आणि त्यांनी प्रोव्हाइड केलेली स्पर्धा म्हणजे श्री काणाई देवी माता चषक 2026 आपण पाहतोय विवेक बीच बॉलिंग मार्कवर. धीमा टाकला होता थोडंसं आपण बघितलं तर बॉलला वेळ लागला नक्कीच वळण दिलं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. या क्षणाला आपण पाहिलं तर मग नागले संघाने देखील ओळखले गेले. अंकिलेश सारख्या खेळाडूला आपण नॉन स्ट्राईककडे जास्त ठेवा आणि त्याचा फायदा मिळू शकतोय. हेच मात्र दर्शवलं गेलं की अंकिलेशला स्ट्राईक मिळाले नाही. सुनील मैरे पाहतोय आपण नावाचे बॅटर स्ट्राईक यांकडे आहेत. आणि खास करून विवेक यांच्या स्पेलचे आपण बघितलं तर 5 चेंडू असतील. किती धावा येतील या पहिल्या इनिंगमध्ये. अरे बॅटनं बॉलला उडवलाय. बॉल हवेत फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक कॅच सुटला जातोय. आणि इथे आपण पाहिलं तर धावा मिळतील. आपण पाहिलं तर मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहिलं तर 2 कदाचित आपण पाहू शकतोय तर तिसरे धावेचा प्रयत्न आहे. परंतु पाहिलं काय तर मग रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. सुनील थोडेसे नाराज झाले. त्यांनी सांगितलं गेलंय की घाई करायची गरज नव्हती थांबायचं होतं. परंतु आपण पाहिलं तर या वेळेला थोडेसे नाराज मनाने जाताना पाहायला मिळाल्यात. परंतु कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. कॅच सुटला गेलाय परंतु कॅच नंतर आपण बघितलं तर धावा देखील मिळाल्या. खूप खूप धन्यवाद डीजे. टीमची टोटल फलकावर आपण पाहतोय 20 बापा आणि बेटा अशी जोडी आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं तर मग ओमकार आहेत आणि नक्कीच मग त्यांचे देखील बाबा आणि बेटा जोडी आपल्याला शनिवारी बघायला मिळेल. आमच्या सोबतीने आहेत देखील कम्बालीचे खेळाडू आहेत ते देखील आपण पाहिलं तर मॅच विनर्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय. मग ही बाप आणि बेटाची जोडी आता कशा प्रकारे धमाल करताना पाहायला मिळते. जसं म्हटलं जातं ना की कोण कहता है कि कामयाबी किस्मत तय कर लेती है अगर इरादों में दम हो ना तो पहाड़ों को भी छुगा देती है. पाहू शकते आपण या मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगला फटका दे धडक आणि अंकलेश चौधरीचा पहा ठोकलेला सिक्सर कडक साधा बा. खूप खूप धन्यवाद डीजे. नक्कीच आपला दादा किंग आणि उमेश दादानी लगेच इम्प्रेस झाली या फटक्याला पाहून आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहू शकतो या फटक्यासाठी या सिक्सरसाठी आपण पाहिलं तर मग जाहीर झाले आहे.
आणि पाहिलं तर काय जबरदस्त हा फटका आपण बघितला तर एक बार नाही बार बार नक्कीच पाहावा लागेल अशा प्रकारचा फटका पाहायला मिळाला. हो थोडासा पण बघितला तर धीमा टाकला गेला होता, लेंथ मागे ठेवली गेली होती, परंतु शॉर्ट पिच बॉलवर आपण पहिला अंकिलेश थोडासा कमी पडताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल 27-27 पाहतोय आपण. 4 बॉल मात्र आपण पहिले कंप्लीट झालेत या ओव्हरचे. 2 बॉलचा खेळ शेष आहे. बघा एक षटकाराने आपण पाहू शकतो मोमेंटम मिळालं म्हणजेच काय तुम्हाला 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 30 किंवा 30च्या आसपासचं टोटल हवं आहे आणि ते मिळालंय म्हणजेच काय तर स्वराज्य टीमसाठी फाईट करण्यासाठी टोटल मिळालंय. त्यांच्याकडे बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे आणि पाहूया की अजून देखील काही चेंडू आहेत. आता आपण पाहिला तर मग दिलीप चौधरी आपण पाहिले, परंतु फटका आपण पाहिला तर मग फसला गेला होता. बॉलरला संधी मिळाली तिथे आपण पाहिलं कॅच कंप्लीट करण्याची. विवेक बीज यांना मात्र आपण बघितलं तर कॉटन बॉलची संधी मात्र मिळवली गेली आहे आणि दिलीप चौधरी यांना केलंय बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर धक्का क्रमांक आपण पाहिला तर 4. या पायगाववाल्यात हाय लय दम जोडीला प्रणय मुकादम ग्रुप वाला लय डेरिंग वाला वो कभी नहीं झुकेगा. खूप खूप धन्यवाद डीजे. जसं म्हणतात नाही की माचीसने पेटवतात त्याला आग म्हणतात, परंतु ज्याप्रमाणे पाये गावाच्या सोबत जो उभा राहतोय त्याला नक्कीच पाये गावाचा ढाण्या वाघ म्हणजेच उमेश दादा मुकादम म्हणतात. आणि नक्कीच दादा मंचावर देखील आहेत. सुंदर गीत आपल्याला ऐकायला मिळालेत. उलटा फटका खेळला जातोय फिल्डरच्या डोक्यावरून पाहिला आपण तर चांगला फटका मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. कव्हर मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर होते पुढे आले. चेंडूला पकडण्यासाठी मात्र आपण प्रयत्न केले. जोपर्यंत प्रयत्न आपण पाहिलं तर मग होत आहे तोपर्यंत फेकी आली आहे. धावा डेफिनेटली आपण पाहिलं तर मिळाल्या 2 आणि या 2 धावांनी संघाचं टोटल मात्र वाढताना पाहायला मिळते. म्हणजेच 29 झाल्यात आणि 30 धाव्यांचं लक्ष मॅच जिंकण्यासाठी. म्हणजे लढाई करण्यासाठी तुम्हाला टोटल हवा होतं ते मिळालंय. म्हणजेच 29 झाल्यात आणि 30 धावा. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 10 आपण पाहिलं तर धावा पूर्ण करावे लागतील. कौतुक करावं लागेल अंकलेशचं, कारण की एका बाजूने बघा विकेट आपण पाहिला जात होते, परंतु त्यांनी मात्र आपण बघितलं तर आपला खेळ जो अंदाज आपला स्वाभाविक खेळ आहे तो नक्कीच आपण पाहिलं तर जारी ठेवला गेला आणि तो मात्र खेळ करत असताना आपल्या टीमला एक सन्मानजनक आपण पाहिलं तर टोटल उभा करण्यामध्ये आपण बघितला तर नक्कीच त्याने प्रयत्न केलाय. ज्या प्रकारे आपण बघितलं एका बाजूने प्रयत्न बॅटिंगमध्ये झालेत, परंतु दुसऱ्या बाजूने प्रयत्न बॉलिंगमध्ये देखील करावा लागेल. नागली टीम आपण पाहू शकतोय हा चॅलेंजिंग टोटल आहे. हा टोटल बघा तितका जास्तही नाही हा तितका कमीही नाही आहे. हा टोटल बरोबरीच आहे, परंतु या टोटलला चेस करण्यासाठी काय गेम प्लॅनिंग वापरतील आणि कशा प्रकारे आपण बघितलं तर मग माइंडसेटने उतरतात. प्रत्यक्षात पाहूया मैदानाच्या आतमध्ये कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पाहत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच श्री काणाई देवी माता चषक 2026 घेऊ एक छोटासा म्युझिकल ब्रेक. राजा मियां छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी. राजा मियां छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी. राजा मियां छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी. इश्क न छड़े कुछ भी पल्ले हो गई तू बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले हो गई तू बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले हो गई तू बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले. थँक्यू डीजे. थँक्यू. आपण पाहतो या 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 18 बॉलमध्ये 30 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी राखावी लागणार आहे. आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलं होतं की स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने बॉलिंग खूप चांगली केली होती आणि बॉलिंग जी लाईनअप त्यांची स्ट्रॉंग पाहायला मिळते. मात्र नागली संघाची बॅटिंग लाईनअप ही थोडीशी आपण जर बघितली तर थोडीशी लूज झाली होती या अगोदरच्या मॅचमध्ये. मात्र त्यानंतर त्याने कमबॅक केला होता. ते पाहूया थोडंसं स्ट्रगल करावं लागणार आहे ते म्हणजे नागले संघाला. आपण भरपूर मॅचेस जर बघितलं तर बॅटिंगमध्ये थोडासा कमकुवत पाहायला मिळाला आहे. भरपूर स्ट्रगल केलेला आहे नागले संघाने. म्हणजे एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच नक्कीच ही पाहायला मिळेल प्रेक्षकांना. 18 चेंडू आणि आता 30 धावा या मॅच जिंकण्याकरता
नक्कीच बनवाव्या लागतील. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय. अठरा चेंडू 30 धावा सलामीची जोडी आपण पाहतो या रोहित आतकरी जय बीज आणि रोहित आतखरे अशी ही जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक वरती रोहित आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती जय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अंकलेश चौधरी. पाहूया पहिलं षटक हे निर्णायक ठरू शकतं, कारण जेवढ्या कमी धावा या पहिल्या षटकात खर्च केल्या जातील तेवढा प्रेशर नागली संघावर येईल. मात्र नागली संघाने जर जास्त धावा जर या षटकामध्ये जर घेतल्या तर कदाचित पेंढरीपाडा संघावर देखील प्रेशर येऊ शकतो. पाहूया पहिल्या चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय तिकडे रोहित आतकरी. तर पहिल्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय अंकलेश. चला थोडीशी घाई करायची, जास्त वेळ खर्च करू नका. आणखीन एक मॅच आपल्याला खेळायचा आहे, लक्षात घ्या. 18 चेंडू 30 धावा. इथे बघा पहिला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी राहिलेली आहे. पहिला चेंडू हा डॉट आलाय. डॉट बॉलने सुरुवात इथे केलेली आहे अंकलेश चौधरी. आणि आपण बघितलं की बॅटिंग मध्ये देखील चांगली कामगिरी राहिली होती अंकलेश याची. वन मॅन शो पाहायला मिळाला. एका बाजूने विकेट जात होत्या तर एका बाजूने धावा बनवण्याचा प्रयत्न करत होता अंकलेश. बॉलिंग साठी आलाय. पहिला चेंडू डॉट. हा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात नितीन आहे तिकडे बघा. नितीन यांनी चांगले क्षेत्ररक्षण केलंय. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली गेली. बघा सिंगल डबल हे देखील या 30 धावांपर्यंत पोहोचू शकतो नागली संघ, हे त्यांना ठाऊक आहे. तेच कारण एक चांगल्या चेंडूला इथे सन्मान दिला रोहित याने आणि एक धाव इथे कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट झाली. बघा स्ट्राईक रोटेट होणं देखील फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये, कारण जो आपला साथीदार असतो त्याला देखील संधी देणं फार महत्त्वाचं असतं. पाहूया इथे आता संधी मिळालंय जय बीज याला. संधी मिळाले, मात्र चेंडू गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. तिकडे झाला मिसफील्ड. काय क्षेत्ररक्षण झालाय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इथे 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा वेगवान चेंडू होता, बॅटचा एज लागला. चेंडू बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रातून निघून गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला तिकडे, मात्र तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि जीवदानी स्पोर्ट्स नागले आजची दिवसातील ही सेकंड लास्ट मॅच आहे. यानंतर आणखीन एक मॅच होईल. पालनापाडा संघाला आपण पाहतोय पुढे चाल मिळालाय. ते ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला होता. काय जबरदस्त चेंडू, परफेक्ट यॉर्कर यावेळी साधलाय अंकलेशाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जय बीज अडचणीमध्ये सापडलाय. दिलीप यांच्याकडे थ्रो झाला होता, कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. आणि बघा हे जीवनदान हे मिळालंय जय बीज याला. हे जीवनदान कदाचित महागात पडू शकतो पेंढरीपाडा संघाला. धावसंख्या झालेली आहे 5, बॉल टाकून झालेत 4. आतापर्यंत आपण पाहतोय चांगली कामगिरी. आपण पाहतोय विकेट हॅट्रिकसाठी, त्यानंतर षटकारांच्या हॅट्रिकसाठी, चौकारांच्या हॅट्रिकसाठी आपण पाहतोय देवेश ग्रुपचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष उमेशजी मुगादम याच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज जाहीर झालेला आहे. इथे पाहतोय फुल टॉच चेंडू आहे. बघा अपील झाली, बॅटला स्पर्श झालाय तिकडे. बघा स्क्वेअर लेग पंचांनी सांगितले का हलकासा बॅटला देखील स्पर्श झालाय तिकडे. आणि पंचांनी तिकडे हा जो निर्णय घेतला तो मागे घेतला. आणि एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहतोय विकेट हॅट्रिकसाठी, चौकार हॅट्रिकसाठी, षटकार हॅट्रिकसाठी उमेशजी मुकादम यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज जाहीर झालाय. त्यानंतर अरुणजी रायकर आणि बालारामजी शिकारी यांच्याकडनं देखील 500 रुपयाचे कॅश प्राईज जाहीर झालाय. इथे आपण पाहतोय अपील इथे देखील झाली होती. यष्टांच्या अगदी जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. फ्लाइंग स्लिप मध्ये नरेश आहेत तिकडे. बघा एक धाव इथे मिळालेली आहे. पंच बॅटला बॉल लागलाय का.
बॅटला हा स्पर्श झाला होता. 1 धाव इथे मिळाले. षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. षटक संपलंय. 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात 7 धावा आल्यात. आता 12 बॉलमध्ये 23 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 23 धावा. बघा मी अगोदरच म्हटलं होतं की ज्या प्रकारे बॉलिंग लाईनअप आहे स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमकडे खूप चांगली स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे आणि नागली संघ इकडनं स्ट्रगल करू शकतो. सध्या पण पाहतो या स्ट्रगल करताना दिसतोय. 7 धावा आल्यात पहिल्या षटकात. चला जास्त वेळ खर्च करू नका. आणखी एक मॅच आपल्याला खेळायचा आहे. आपण पाहतोय बघा 5:37 झालेली आहेत. बघा आता 12 चेंडू आणि 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवरती आहे. ही महत्वाची बाब नागले संघासाठी. मात्र नागले संघाच्या खेळाडू कक्षामध्ये थोडीशी चिंता जाणवते. सर्व खेळाडू आपल्या जागेवरती स्तब्ध उभे बसलेत. आपण पाहतोय आपल्या जागेवरती बसलेत, स्तब्ध बसलेत. थोडीशी चिंता त्यांच्या चेहऱ्यावरती देखील जाणवते. पाहूया 12 चेंडू आणि 23 धाबींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. इथे सरळ बॅटने फटका देखील गेला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका ते पाहायला मिळतोय. अंकलेश आलाय तिकडे बघा. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं थ्रो, स्ट्रेट हिट केला होता हा बॉलला. मात्र अंकलेश लॉंग ऑन वरून पोहोचला तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. नितीन काकड याच्यावरती कामगिरी सोपवलं हे दुसरं षटक हाताळण्याची. बघा नितीन काकड असेल, सूरज काकड असेल, हे दोन बंधू चांगली कामगिरी करत आलेत आपल्या संघासाठी आणि ती जिम्मेदारी सोपवलेली आहे नितीनवरती. इथे अपील झालंय आणि अपील उचलून धरलंय. फलंदाज बाद रोहित आतकरी याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. थँक्यू विडीज. चला नवीन बॅटर कोण आहे ते पाहूया. तर विवेक आलाय. विवेक बीज हा नव्याने बॅटर इन झालाय. बघा मॅच आता थोडासा रंगत निर्माण करतोय. हाय व्होल्टेज मॅच नक्कीच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. कारण ज्या प्रकारे धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 बॉल बाकी आहेत. 10 बॉलमध्ये 21 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे इनफिल्डच्या वरून फटका खेळला गेला आहे. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडूला स्टॉप करण्यात यश येईल का तिकडे पाहूया. बाउंड्री पंच आहेत तिकडे. चला बाउंड्री पंचांनी तिकडे दर्शवायचं आहे तिकडे. चला आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. तिसऱ्या पंचांकडे हार्डिने सोपवला गेलाय. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय करतोय. अगदी बाउंड्रीच्या जवळ तिकडे चेंडू स्टॉप केला गेला होता. एक क्रुशल मॅच आहे आणि या क्रुशल मॅच मध्ये दोन्ही संघासाठी एक एक धाव ही फार महत्वाची आहे. इथे आपण पाहतो या 3 धावा इथे तर पलून पूर्ण केलेल्या आहेत. चला पाहूया. बाउंड्रीच्या अगदी जवळ चेंडू स्टॉप केला गेला तिकडे. बघा चौकार जर आला नाही तर या 3 धावा नक्कीच आपण पाहतो या धाव फलकावरती नोंदवल्या जाते. कारण चांगले क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत 3 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या होत्या. चला 3च धावा असतील. सेफ असेल. चांगले क्षेत्ररक्षण. बघा अगदी बाउंड्रीच्या जवळ तिकडे हा चेंडू स्टॉप केला गेला होता.
बघा बाउंड्री पंचाने देखील सांगितलं होतं का सेफ आहे, मात्र क्रुशल मुवमेंट होता, तेच कारण तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला होता. इथे फलंदाज बाद होतोय. यावेळेस विकेट मिळालेली आहे. जय बीज याची बिग विकेट, या मॅचची गोल्डन विकेट मला काही हरकत नाही आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आता नागली संघासाठी हा मॅच थोडासा हार्ड होताना दिसतोय, थोडासा कठीण झाला मी तर म्हणेन. धावसंख्या आपण पाहतो या 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉल मध्ये 18 धावींची आवश्यकता आहे. 8 चेंडू 18 धावा. आणि आता नव्याने बॅटर राहुल येतोय, राहुल आतकरी. इथे आता हा चेंडू मिड विकेटला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सूरज, चांगलं क्षेत्ररक्षण फेकी झालंय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धावची जी संधी देखील निर्माण झाली. राहुल अडचणीमध्ये सापडलाय, अतिघाई संकटात नाही. राहुल याने अतिघाई केली आणि तो संकटात सापडलाय. रनआउटच्या रूपात आणखीन एक विकेट मिळालाय, ती म्हणजे पेंढरीपाडा टीमला. गावाचा तो टायगर उमेश मुकादम एक नंबर. थँक्यू डीजे. आपण पाहतोय VIP कक्षामध्ये देवेश मुकादम देखील उपस्थित झालेत. आणि आपण पाहतोय देवेश खेळाडू कक्ष देखील आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. देवेश खेळाडू कक्ष आपण पाहतोय आपल्या डाव्या बाजूला. देवेश ग्रुप पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतोय. इथे इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का? गॅपमध्ये चेंडू आहे, पुन्हा एकदा चांगले एफर्ट्स लावले गेलेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत वेगाने 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा काय जबरदस्त एफर्ट्स लावलेत. एक क्षण असं वाटलं की हा चेंडू आता बाउंड्रीच्या पार होईल, मात्र एक क्षणाला आपण पाहतोय तिकडे क्षेत्ररक्षकाने चांगले क्षेत्ररक्षण केलं. एक धाव पुन्हा एकदा आपल्या संघासाठी त्याने वाचवलेली आहे, रोखलेली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 16 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता आता 14 धावींची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 14 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू 14 धावा. बघा राकेश होते तिकडे, राकेश अंडवा. या अगोदर देखील एक त्याने चांगला चौकार स्टॉप केला होता आणि आता देखील एक चांगला चौकार त्याने स्टॉप केलाय. म्हणजे त्याने ज्या 2 धावा वाचवल्यात, या अगोदर देखील चौकार वाचवला, 3 धावा कंप्लीट झाले. या अगोदर आता देखील त्यांनी चौकार वाचवलाय, 1 धाव त्यांनी वाचवलेली आहे. आपण पाहतो म्हणजे ज्या 2 धावा त्यांनी डिफेंड केल्यात, 2 धावा वाचवल्यात, त्या नक्कीच निर्णायक ठरतील या ओव्हरमध्ये. कारण एक धाव ही फार महत्वाची असते. आता पाहूया 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 14 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडू 14 धावा. स्ट्राईक वरती आपण पाहतोय विवेक याला, तर नॉन स्ट्रायकर वरती यश. सहा बॉल आणि 14 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू 14 धावा. इकडं आपण पाहतोय थोडस कठीण झालंय, तेवढं कठीण नाहीये. पहिला बॉल बॅटचा एज लागले, यशच्या मागे चेंडू निघून झालाय. नरेश मेरे आहे तिकडे, बघा चांगला चेंडू स्टॉप केलाय तिकडे. कमालीचं क्षेत्ररक्षण, मात्र फेकी खराब. नॉन स्ट्राईक एंड वरती धावची जी संधी निर्माण झालाय आणि ती संधी उचललाय. फलंदाज बाद होतो यश. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती इथे विकेट मिळालाय रनआउटच्या स्वरूपात यश याची. बघा ज्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा अतिघाई संकटात नाही.
5 बॉल मॅच जिंकण्याकरता आता 13 धावींची आवश्यकता असणार आहे. 5 चेंडू 13 धावा. सुनील मेरे याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आपण पाहतोय आता हृदयाचे ठोके जे आहेत नक्की जोरदार वाजत असतील दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचे. ते आपण पाहतोय झेल ड्रॉप झालाय. आयुष्यमान भवनचा आशीर्वाद. इथे बॅकअप साठी शतरक्षक नाही आहे आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. बघा याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. गरिबी में आटा गिला. बघा ज्या वेळेस आपल्याकडे धावा कमी असतात त्यावेळेस या प्रकारे धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात समोरच्या संघाला बहाल केल्या जात असतात. इथे तसंच काय चित्र आपल्याला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा इथे खर्च केल्या जात आहेत. आता 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता धावींची आवश्यकता असते ती म्हणजे 11. 4 बॉल 11 धावींची आवश्यकता. बघा ज्या प्रकारे आपण पाहतोय स्ट्राईक वरती असलेला फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे. मात्र यावेळेस सुनील देखील आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतोय. यावेळेस ऑन साईडला फटका केला. शतरक्षक आहे तिकडे अंकलेश. चांगलं शतरक्षण. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न फेकी सुरेख झाले. व्हॉट्सअप प्रमाणे हा थ्रो झालाय बॉलरच्या हातामध्ये सुनीलच्या हातामध्ये. इथे आता अनिकेत याची खेळी संपुष्टात आलेली आहे. हा तिसरा फलंदाज पाहतोय तो धावचीच झालाय. कधी त्याला समजू नका. हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. अरे गाजवून ठेवलंय सराईला का फेवरेट बनलंय आज हो सबका. साऱ्या महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा. साऱ्या महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा. थँक्यू डीजे नेव्हर बॅटर राज कौदे येतोय. आता 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 10 धावेंची आवश्यकता आहे. बघा आता 3 चेंडू 10 धावा हे समीकरण आपण पाहतोय. एक षटकार एक चौकार इथे ठोकावं लागणार आहे. इथे आता शफलून खूप चांगला फटका. गॅप शोधला. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फाईन निघून गेलाय बर्ड लाईनच्या बाहेर. एक नशिबाचा चौकार विवेकच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. बघा जोपर्यंत विवेक आहे तोपर्यंत अशा पल्लवीत आहेत नागले संघाच्या. मात्र सुनील वरती देखील भरोसा आहे पेंढरीपाडा संघाचा. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलमध्ये आता 6 धावींची आवश्यकता आहे. बघा 2 चेंडू 6 धावा. हा चेंडू जरी डॉट आला तरी देखील शेवटच्या बॉलवरती संधी असणार आहे बॅटरकडे. मात्र हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. बघा हे दोन्ही चेंडू आपण पाहतोय महत्वाचे ठरतील पेंढरीपाडा संघासाठी. तिथे फुलटा चेंडू आहे. मिस टायमिंग झालाय आणि इथे आता शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय. बघा खूप चांगलं झेल इथे पकडलाय नितीन याने. फलंदाज विवेक आता ठरतोय फेल. मात्र अजूनही 1 बॉल बाकी आहे. एका बॉलवरती आता अजूनही 6 धावेंची आवश्यकता आपण पाहतोय. 1 चेंडू 6 धावा. थँक्यू डीजे. बघा या सीझन मध्ये भरपूर असे सामने झालेत की एका बॉलवरती 5 धावा असताना एका बॉलवरती 6 धावा असताना एका बॉलवरती 7 धावा असताना त्या झाल्यात. बघा आताच एक स्पर्धा झाली होती सातुलीच्या मैदानावरती. एका बॉलमध्ये 7 धावींची आवश्यकता होती. गोलंदाजाने एक वाईट टाकला. त्यानंतर एक षटकार देखील लागला होता आणि त्यानंतर एका बॉलमध्ये 3 धाब्यांची आवश्यकता होती. तिथे देखील एक षटकार लागला होता. त्यानंतर कामन स्टेशनच्या मैदानावरती एका बॉलमध्ये 5 धाब्यांची आवश्यकता होती आणि तिथे देखील एक षटकार लागला होता. म्हणजे काही होऊ शकतं. शेवटचा चेंडू हा फार महत्वाचा असतो. बघा षटकाचा पहिला बॉल आणि शेवटचा बॉल हा निर्णायक ठरत असतो. बघा आता 1 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. 1 चेंडू 6 धावा. हिट आउट या गेट आउट. गोल्डन 6. इथे आता आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये खेळला गेला होता. मात्र या बॉलवरती धाव मिळणार नाहीये आणि हा सामना इथे आता आपण पाहतोय स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने जिंकलेला आहे. काय जबरदस्त मॅच इथे पाहायला मिळाला. जे आपण पाहतोय
धावा डिफेन्स केल्यात. इथे पुन्हा एकदा स्वराज्य स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाने पुन्हा एकदा आपण पाहतो या जी बॅटिंग लाईनअप आहे ती थोडीशी फ्लॉप ठरताना दिसलेली आहे डागले संघाची. वारंवार जर आपण बघितलं प्रत्येक स्पर्धांमध्ये त्यांच्याकडून बॅटिंगमध्ये भरपूर चुका होताना आपण बघितल्यात आणि या स्पर्धेमध्ये देखील चुका होताना आपण बघितल्यात. चला अंकलेश, आपण या मॅन ऑफ द मॅच साठी अंकलेश याची निवड झालेली आहे मॅन ऑफ द मॅच म्हणून. लगेच टॉस देखील